नमस्कार, मी पौर्णिमा किचनमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल व्हेज भुना, अगदी सोप्या पद्धतीने. तर चला, काय साहित्य लागते चला बघूया. मी अर्धा कोबी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतला आहे, त्याचं पाणी पूर्ण निथळून घेतलं आहे. एक मोठा कांदा एकदम बारीक चिरला आहे. 2 मोठे गाजर मिक्सरमध्ये बारीक केला आहे. बेसन 1 वाटी, मैदा 1 वाटी, कोथिंबीर, गरम मसाला पाव चमचा, हळद पाव चमचा, इथं ठेचा घेतला आहे मी, 2 हिरव्या मिरच्या, 4 लसूण कळ्या, कोथिंबीर आणि अद्रकचा छोटा तुकडा घेतला आहे, त्याची भरड केली मिक्सरमध्ये. धना जिरा पूड 1 चमचा, 1.5 चमचा लाल तिखट, 2 चमचे तेल, कसुरी मेथी थोडीशी, स्वादानुसार मीठ आणि 2 चमचे बारीक रवा घेतला आहे. तर चला बघूया भुना कसा बनवतात. मी ते मिक्सिंग बाउल घेतलं आहे, त्यात मी आता कोबी टाकणार आहे, कांदा गाजर टाकणार आहे आणि सगळं मसाले टाकणार आहे आणि जेवढं बसेल तेवढं बेसन पीठ आणि मैदा टाकणार आहे. तुम्ही बघू शकता कोबी पूर्ण मी पाणी निथळून घेतलं याचं कोबीचं, एकदम बारीक केलं आहे मिक्सरमध्ये. एकदम बारीक कांदा केला, 1 मोठा कांदा चिरला आहे. 2 मोठे गाजर मिक्सरमध्ये वाटून घेतलेत. आता आपण बाकीचे मसाले टाकूया. हळद पाव चमचा गरम मसाला, मीठ स्वादानुसार, लाल तिखट 1.5 चमचा, तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. धना जिरा 1 चमचा पूड घेतली मी. ही भरड केलेली मिरची, लसूण, कोथिंबीर, अद्रक, कसुरी मेथी, कोथिंबीर, हे सगळं आपण एकजीव करू. नंतर पीठ टाकूया. मी ह्याच्यात 4 चमचे बेसन पीठ घेतलं आहे, 4 चमचे मैदा घेतला आहे, 2 चमचे तांदळाची पिठी, 2 चमचे बारीक रवा आणि तेल 2 चमचे घेतले. आता आपण एकजीव करून त्याचे गोळे तयार करूया. जेवढे पीठ बसले कोबीमध्ये आपण तेवढे पीठ बसवले. पाण्याची गरज नसते याला. जर घट्ट खूप झाले असेल तर 2 चमचे पाणी टाकू शकता तुम्ही. आता आपण ह्याचे गोळे करूया. तुम्ही बघू शकता ह्या मिश्रणाचे 27 ते 28 गोळे झालेत. मी लहान साईज केली आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटी मोठी साईज करू शकता, कोणत्याही आकार करू शकता. आता मी तेल तापत ठेवलं होतं. आता आपण हे व्हेज भुना तळून घेऊया आणि मंद गॅसवर तळायचे. तुम्ही बघू शकता बारीक गॅसवर तळून घ्यायचे हे चांगले 3-4 मिनटं. कढईमध्ये जेवढे बसतील तेवढे तुम्ही बॉल टाकू शकता. बॉल्स. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा मैत्रिणींनो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून. मी आता हलवून घेते, रोटेट करते. हे बॉल्स एकसारखे तळून घ्यायचे. आपल्याला 3 ते 4 मिनटं लागतात हे बॉल्स तळायला. आपण रेस्टॉरंट स्टाईल व्हेज भुना करत आहोत. व्हेज भुना झाल्या तळून की आपण ह्याची ग्रेव्ही बघणार आहोत. ही फार टेस्टी लागते, चविष्ट लागते, छान लागते एकदम. बघा तुम्ही गोल्डन कलर आला आहे. आता असे 1-2 मिनटं झाले आहेत. आपण चांगले तळून घेऊया याला. असेच मी सगळे बॉल्स तळून घेते. तुम्ही बघू शकता गोल्डन कलर आला आहे. अजून थोडंसं आपल्याला डार्क करायचं आहे, अजून 1 मिनटं तळायचं आहे. आता थोडा गॅस वाढवला आहे, मीडियम फ्लेम केली आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर कलर आला आहे. हे असे पण खाऊ शकता, बिगर ग्रेव्हीचे सॉस बरोबर खाऊ शकता. खूप छान लागते. स्टार्टर म्हणून तर खूप छान लागते.
लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांना आवडते. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आला आहे व्हेज भुनाला. गुलाबजाम वाटतात का नाही. ग्रेव्हीसाठी काय साहित्य लागते ते बघूया. मी 3 छोटे लाल टोमॅटो घेतले, ते बारीक रफली चिरलेत. 2 मोठे कांदे रफली चिरलेत. 10-12 काजू घेतलेत अख्खे. 2 चमचे बेसन, जिरा फोडणीसाठी अर्धा चमचा, हिंग, पाव चमचा हळद, धना जिरा पूड 1 चमचा, किचन किंग 1 चमचा, ठेचा घेतला आहे, मिरची, कोथिंबीर, लसूण तुमच्या आवडीनुसार लसूण मिरची कमी जास्त करू शकता. इथे 1.5 चमचा मी लाल तिखट घेतलं आहे, स्वादानुसार मीठ, कसुरी मेथी वरून टाकायला आणि तेल. आता आपण हे सगळं कांदा टोमॅटो आणि काजू हे तळून घेऊया कच्चे आणि मिक्सरमध्ये त्याचं वाटण करूया. इकडे तापवत ठेवली होती, त्यात 2 चमचे तेल घातले. आता कांदा घातला आहे, तो कांदा परतून घेऊ 1 मिनटं चांगला सॉफ्ट होतं. मी 2 मोठे कांदे बारीक चिरले, कारण आपल्याला हे मिक्सरमधून वाटण करायचं आहे. ग्रेव्ही 1 मिनटं चांगलं हलवून घेऊया. आपण थोडंसं मीठ टाकूया. मी गॅस मोठाच ठेवला आहे. आता टोमॅटो टाकूया, काजू टाकून घेऊया आणि 1-2 मिनटं म्हणजे मऊ होतं आपण हे शिजून घेऊया. टोमॅटो लाल घेतले, त्यांनी ग्रेव्हीला कलर छान येतो. 3 छोटे टोमॅटो घेतलेत मी बारीक चिरून. हे बघू शकता, गॅस मोठाच ठेवला आहे मी. आता बारीक केला आहे गॅस. आता मस्त आपण हे शिजून घेऊ. त्याला 1 मिनटं वाफून घेऊ, झाकण देऊ. चला बघूया कसं शिजलं. सॉफ्ट झालेत आता हे, तुम्ही बघू शकता. आता हे पूर्ण गार होऊन द्यायचं आणि मग मिक्सरमध्ये आपण वाटण करून घेऊयाचं. मी तर आता कढई तापत ठेवली आहे, तेल तापलं आहे आपलं चांगलं. आपली ही ग्रेव्ही पण तयार झाली आहे, एकदम फाईन ग्रेव्ही केली आहे मी. आता आपण फोडणीचं साहित्य टाकूया, हिंग आणि जिरा. ते चांगलं फुलून देऊया. बारीकच गॅस ठेवला आहे मी. आता लसूण मिरची कोथिंबीर ह्याची भरड घालूया. लसूण मिरचीची भरड घातली आपण. आता हे घालून घेऊया. तुम्ही बघू शकता. आणि ही जी ग्रेव्ही केली आपण मिक्सरमध्ये ती टाकूया. चांगली परतून घेऊया ह्याचं पूर्ण. आता कच्चेपणा जायला पाहिजे. आपण तसे तर पहिली भाजून घेतली, शेकून घेतली त्याला. कांदा टोमॅटो असं शेकून मग त्याची ग्रेव्ही केली आपण. आता आपण ह्याच्यात मसाले टाकूया. पहिलं मीठ टाकूया स्वादानुसार. किचन किंग एक चमचा टाकला आहे आपण. 1.5 चमचा लाल तिखट टाकलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हळद पाव चमचा, जिरा धनापूड 1 चमचा. त्याला व्यवस्थित आपण हलवून घेऊया. ह्याला बघा किती सुंदर कलर आला आहे. तेल सुटूस्तोवर आपण ह्याला आता परतून घेऊया. रेस्टॉरंट स्टाईल आहे ना सोपी पद्धत. व्हिडिओ आवडल्यास, रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा मैत्रिणींनो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. हे तुम्ही चपाती, भात, नान कशाबरोबरही खाऊ शकता व्हेज भुना. आता आपण तेल सुटूस्तोवर ह्याला परतूया. आणि जो आपण 1 चमचा बेसन घेतलं होतं ते पण टाकूया. आणि त्याला चांगलं परतून घेऊया त्याच्यामध्ये.
एक जीव ग्रेव्ही होते. काजू आपण टाकलेले त्याच्यात थिकनेसला, टेस्ट यायला, आणि बेसन, त्यामुळे छान होती ग्रेव्ही. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मैत्रिणींनो, शेअर करा. एकदा ही रेसिपी नक्की करून बघा. आवडल्यास कमेंट्स नक्की करा मैत्रिणींनो. खूप सुंदर सुगंध दरवळतोय किचनमध्ये. खूप सुंदर कलर आला आहे. लहानांना मोठ्यांनाही सर्वांना आवडती भाजी व्हेज भुना. आपण हॉटेलमध्ये गेलो की आपण पहिली व्हेज भुनाच मागवत असतो. आणि एकदा घरी नक्की करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणींना. बघा किती सुंदर कलर आला आहे. आता तेल पण सुटायला लागले आपलं. किती सुंदर कलर आला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण ह्याच्यात कसुरी मेथी जी क्रश केली होती, क्रश करून ठेवली होती, ती टाकूया. त्याने पण स्वाद छान येतो भाजीला. आणि तुम्हाला ग्रेव्ही कशी घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता. जे मी मिक्सरमध्ये वाटण केलं तर त्याच्यातच पाणी घेतलं आहे. आपला बेसनचा पण सर्व कच्चेपणा गेला आहे निघून. कांदा टोमॅटो आपण पहिले भाजून घेतलं होतं, शेकून घेतलं होतं. ग्रेव्हीला खूपच सुंदर कलर आला आहे. आता आपण पाणी टाकूया. मोठा गॅस केला मी आणि ह्याला आपण आता उकळी आणूया चांगली. तुम्ही बघू शकता आता उकळी फुटायला लागली. आपण ह्याला ग्रेव्हीला चांगली उकळी फुटली की आपण ह्याच्यात बॉल्स टाकूया. तुम्हाला ग्रेव्ही किती जास्त घट्ट पातळ हवी आहे तुम्ही त्यानुसार करू शकता. आपली उकळी आल्यावर ह्याच्यात बॉल्स टाकून द्यायचे. आपली व्हेज भुना तयार. तुम्ही बघू शकता किती छान उकळी फुटली याला. कलर तर खूपच सुंदर आला आहे मैत्रिणींनो. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. कमेंट्स करून नक्की सांगा कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला. बघा किती छान उकळी फुटली आहे ग्रेव्हीला. आता आपण ह्याच्यात बॉल टाकूया. मी गॅस बारीक केला आहे. अजून 1 मिनटं शिजूया. अजून 1 मिनटं आपण शिजून घेऊया ह्याला. मी सगळे बॉल्स टाकत आहेत आणि 1 मिनटं शिजून घेऊन आपला व्हेज भुना तयार. कलर किती सुंदर आला आहे मैत्रिणींनो बघा. बॉल्स आता ग्रेव्ही ऑब्झर्व करून घेतील. तुम्ही बघू शकता. आता मी हलक्या हाताने हलवत आहे. आता आपण ह्याला 1 मिनटं उकळी काढूया. आपला व्हेज भुना तयार. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आला आहे, किती सॉफ्ट झाला आहे व्हेज भुना. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. बाय.